नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव समर्थ चिमणनाथ वाळेकर. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. जगदंब 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 प्रतीपचंद्र लेखे व शहीश नुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. जिच्या खुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे छत्रपती शिवाजीराजे, आणि ज्या वारसदाराने आपल्या बापाचं स्वराज्य राखलंच नव्हे तर त्या स्वराज्याला 10 पटीनं वाढवलं असे राजे म्हणजे राजे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे. या सर्व क्रांतीवीरांना मी नमन करतो. खरं तर इतिहास घडवणारा हा इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारा हा कधीच इतिहास घडू शकत नाही. हा एक इतिहास आहे. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, रक्तात वाहती राजे. तुफान करतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. फक्त मस्तकीच नव्हे तर रक्तात देखील भगवा दिसतो, फक्त मस्तकीच नव्हे तर आमच्या रक्तात देखील भगवा दिसतो, कारण हृदयात आमच्या तो जाणता राजा शिव छत्रपती नांदतो, तो जाणता राजा शिव छत्रपती नांदतो. स्वराज्याचे पायी आम्ही भगवू आमचं रक्त, स्वराज्याचे पायी आम्ही भगवू आमचं रक्त. महाराजांना मुजरा करतो आई भवानीचा भक्त, आई भवानीचा भक्त. अरे हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणूनच मरणार, दुसऱ्या जाती धर्माला तेवढंच मी मानणार. पण ज्या हिंदू धर्मात तर माझा जन्म झाला असा माझा प्राणाहूनही प्रिय हिंदू धर्म मी कधीच त्यागणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे ओजस्वी तेजस्वी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांनाही मी त्रिवर्ष नमन करतो. अरे मी पण बांधलं असतं माझं घर सोन्याच्या इटानं, अरे मी पण बांधलं असतं माझं घर सोन्याच्या इटानं, पण माझा समाज झोपला असता उपाशी पोटानं असं म्हणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी त्रिवर्ष नमन करतो आणि माझ्या शिवचरित्रास सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला. महाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी 1646ला तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले. लोकमान्य टिळकांनी पहिली शिवजयंती 1895ला साजरी केली. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर अवघ्या जगात एक होता, अवघ्या जगात एक होता. जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, जो हात कापला तरी लढतो त्याचं नाव तानाजी, जो 8 घंट्यात तर घोडा दिल्लीतून पुण्याला नेतो त्याचं नाव संताजी, जो 2000 सैनिकांशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी, जो दुश्मनांच्या घरात घुसून त्यांना पागल बनून जासूसी करतो त्याचं नाव बहिरजी, जो 700 मराठ्यांना गाऊन 30,000 मुघलांना मारतो त्याचं नाव रामजी, जो दुश्मनाच्या छावणीत घुसून त्यांच्या तंबूचा कळस उडवतो त्याचं नाव धनाजी, जो अफजल खानाचं मुंडकं कापून आणतो त्याचं नाव संभाजी कावजी, जो सय्यद बंडाच्या वार करणाऱ्या हाताला उडवतो त्याचं नाव जिवाजी, जो सिंहासंग लढून त्याचा जबडा पाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी, आणि या सर्वांना एकत्र मिळून जो अवघे स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. आमची आई काय म्हणते, आमची आई काय म्हणते की माझा सोन्या खूप गुणाचा आहे, कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, त्या पप्प्याकडचं जात सुद्धा नाही आणि त्या पिल्याकडचं तोंड वर करून सुद्धा बघत नाही. हे शब्द जर आमच्या मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या की आमचे शुभा खूप गुणाचे आहेत, कोणाच्या आद्यात नाहीत, कोणाच्या मध्यात नाहीत, त्या रायगडाकडचं जात सुद्धा नाहीत आणि त्या पन्हाळ्याकडचं तोंड वर करून सुद्धा बघत नाहीत, तर झालं असतं का 350 किल्ल्यांचं स्वराज्य? आज राहिलं असतं का तुमचा आणि आमचा संसार सुखाने या स्वराज्यामध्ये? आज राहिली असते का तुमच्या आणि आमच्या अंगणात तुळस? म्हणून मला म्हणावंसं वाटतं की ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते. ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती, भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शुभांचा वाघ आहेस. ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त, अशा शुभाचे आम्ही शिवभक्त. संकटावर अशा प्रकारे तिथून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे, आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे.
सरदाराच्या पोटी जन्माला आलेले शिवाजीराजे स्वराज्याची संकल्पना करतात आणि अवघे स्वराज्य निर्माण करतात. हे धाडस शिवाजीराजांनी दाखवलं. आजकाल छोट्या छोट्या कारणांसाठी आत्महत्या करणारे लोक जर राजे बघत असतील तर काय म्हणत असतील, अरे काय शिकलात काय तुम्ही इतिहासातून, अरे माझ्यासमोर काय कमी संकट होती का. पण राजे कधीच गर्भगळीत झाले नाहीत. मिर्झा राजेसोबत तह झाला, 23 किल्ले द्यावे लागले मिर्झा राजांना. काय अवस्था झाली असेल शिवाजीराजा मनाची. 1 वर्ष पीक आलं नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो, उद्योग व्यापारात अपयश आलं म्हणून आम्ही आत्महत्या करतो, अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागला नाही म्हणून पुरा आत्महत्या करतात, व्हॅलेंटाईनला कोणी नाही म्हणलं, पंचायत पाचगळ कामासाठी लोक आत्महत्या करतात. शिवाजीराजे 1-1 किल्ला द्यावा लागला मिर्झा राजांना. काय अवस्था झाली असेल शिवाजीराजा मनाची. आयुष्याच्या या टप्प्यावरती आपण लहान लहान पोरे घेऊन इथपर्यंत आलोत आणि स्वराज्यातली एवढी किल्ली अशी औरंगजेबाला देऊन टाकायची. एखादा सर्वसामान्य माणूस असता तर म्हणला असता बस बस झालं देऊन टाकू औरंगजेबाला आणि आयुष्याचा बाकीचा काळ का आनंदात औरंगजेबाशी थोडं जुळतं करू आणि आनंदात जगू. नाही तर भेटायला गेले औरंगजेबाला. बरं एकटे गेले नाहीत तर सोबत संभाजीराजांना पण घेऊन गेले. मग मधला जो प्रवास आहे त्या प्रवासात संभाजीराजे आणि शिवाजीराजे दोघे काहीतरी बोलणं झालं असेल ना एकमेकांचं. काय बोलले असतील. शिवाजीराजांनी सांगितलं असेल संभाजीराजांना की राजे स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासपोर्ट तुम्हाला सांगतो. काय बोलले काय असतील. शिवाजीराजांनी सांगितलं असेल संभाजीराजांना की राजे आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात जिंकणं बघितलं, अहो राजे आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात यश बघितलं, पण आयुष्यातील संघर्षसुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. आणि तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने खुश होऊन संभाजीराजांना एक हाती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत कराय म्हणून दिलेर खान म्हणाला, शंभूराजे आप इतने छोटे हाथी इतना बड़ा, इसे आप अपने महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढ्यावरचा संभाजीराजे दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर ले जाएंगे और नहीं आया तो खींच के ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी हमारे महाराष्ट्र में है ना, उसे आप आग्रा कैसे ले आओगे. एवढ्यावरचा संभाजीराजे पण माहिती आहे आत्ता 10च दिलेत आणि गेल्यावर परत घेऊ, ते काय आग्र्याला थोडीच घेऊन जाणार आहेत, तिथेच येत आणि गेल्यावर परत घेऊ. आणि परत 1-1 किल्ला शिवाजीराजांना मिळवला आणि अवघे स्वराज्य निर्माण केले. संकटापुढं अशा छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. म्हणून मला म्हणावं असं वाटतं की हवेत झेप घ्यायची असेल तर पंखांमध्ये बळ हवं, दरीत उडी मारायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, आणि साम्राज्य उभा करायचं असेल ना तर खरोखर शुभाचंच काळीज हवं, तर खरोखर शुभाचंच काळीज हवं. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर भावानी मातेची होईन, आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला ना तर शिवरायांचा मावळा होईन, शिवरायांचा मावळा होईन. #मर्द मावळे रक्त सांडले या माती, वेचले आम्ही स्वराज्य मोती, तुडविली आम्ही रणांगणाची छाती, ज्ञानातून ओसे तलवारीच्या पाती, भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासात ओसे राजे शिवछत्रपती, श्वासात ओसे राजे शिवछत्रपती. शत्रूला सुद्धा छत्रपतींच्या विचारांचं आकर्षण केवढं आकर्षण आहे आणि छत्रपतींच्या विचाराबद्दल आदर केवढा आहे. अहो तो औरंगजेब त्याचं एक सगत आलेला आहे, ते सांगण्याचा मोह मला वारंवार या ठिकाणी होतोय की तो म्हणतोय हा तोबा तोबा क्यों फते हासिल होती है शिवाजी को, हमारे तारा खजाना तोपखाना हाथी घोड़ा, शिवाजी के पास कुछ भी नहीं है फिर भी फतेह हासिल होती है उसे, क्यों मालूम है तुम्हें शहजादे, शायद तुम जैसे इश्क मोहब्बत शराब नाच गाना मौज मस्ती और शिकार में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवाकों को भी समझ नहीं पाओगे शहजादे. शिवाजी ने मजबूत किले बनवाए, अपनी फौज और अलाफत की बेहद तारीफ की है उसने, लेकिन उससे भी ज़्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए उस शिवा ने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर लालच दी, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारे लाखों की जागीर लालच पर थूक दिया शहजादे, थूक दिया. मराठे झुकते नहीं, मराठे थकते नहीं, मराठे रुकते नहीं और मराठे बिकते भी नहीं शहजादे, ये मराठे बिकते भी नहीं. शिवाजी मगरूर है, चालाक है, दड़ाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है शहजादे. अपने दुश्मन के भी औरतों फकीर और मोल्फों की इज्जत करना जानता है वो, तभी तो उसकी इज्जत बुलंद विरार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुशनसीब है शहजादे कि हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा शहजादे, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा. शहजादे अगर हुकूमत करनी है तो शिवा की जन शिको, शहजादे अगर हुकूमत करनी है तो शिवा की जन शिको. अहो तो औरंगजेब आपल्या पोराला सांगतोय की तू आधी महाराजांचे चरण घे, मग आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या लोकांनी महाराजांच्या चरणानुसार महाराजांच्या विचारानुसार वागायला नको का. हा प्रश्न मला वारंवार या ठिकाणी पडतोय. भवानी माताचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर. अरे तो अवघ्या मुघलांचा बाप होता. ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा, ज्या मातीत मी जन्मलो तिचा रंग सावळा. महाराष्ट्रास व हिमालय छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचाच मावळा.
अंगात हवी रग, रक्तात हवी दग, छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय म्हणून बघ. दाट होतील माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. अरे तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवबाच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवबाच्याच रक्तात होती. महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य राखण्यासाठी हा संभाजी उभा जन्म कटिबद्ध राहिला. त्यामुळे महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असे गळे काढण्यापेक्षा महाराज आम्ही आहोत तुमचं स्वराज्य राखण्यासाठी, या स्वराज्याचं सुराज्य बनवण्यासाठी असं म्हणणारे शंभूराजे प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात जन्माला यायला हवेत, हीच श्रींची इच्छा. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी सुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी सुटणार नाही. अरे हा जन्म काय, असे 1000 जन्म जरी झाले ना तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही, तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही. पानी पीना है तो मटके से पियो, गिलास में क्या रखा है मेरे दोस्त. अगर पानी पीना है तो मटके से पियो, गिलास में क्या रखा है. और अगर प्यार करना है ना छत्रपति और अपने माँ बाप से करो, औरों में क्या रखा है, औरों में क्या रखा है. आवाज असा झाला पाहिजे जो रायगडाच्या पायथ्याशी गेला पाहिजे. आवाज असा झाला पाहिजे की जो रायगडाच्या पायथ्याशी गेला पाहिजे. आस्ते कदम महाराज गणपती भूपती गजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टाव ध्यान जागृत शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 मंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. पाहून शिव छत्रपतीचे तेज झुकल्या सर्वांच्या नजरा, पाहून शिव छत्रपतीचे तेज झुकल्या सर्वांच्या नजरा. जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या लेकराला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण इथली माती छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्याच्या मनात करून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांची जाती ही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात अवगत आहे. झाले बहु होतील बहु पण शिवरायांसारखा राजा पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही. ज्या काळात अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमकूळ घातल्या होत्या, मुघलांचा अत्याचार साध्या भोळे जनतेवर होत होता, या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता जगमता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीतून गर्जना झाली. कर्तव्यगार शहाजीराजे भोसले व साक्षात दुर्गा म्हणजे जिजामाता यांच्या पोटी पुतणा रत्न जन्माला आले. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. देवी शिवाई देवीच्या नावावरून छत्रपतीचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. कित्येक वर्षापासून चाच पाण्यात महाराष्ट्राच्या माथ्यावर नवा सूर्योदय झाला. राजमातांनी शिवाजींना लहानपणापासून सत्तेसाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी तानाजी यसाजी नेसाजी अशी जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. हर हर महादेवाची गर्जना आसमली आणि स्वराज्य स्थापनाचा प्रवास सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून आपले स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे त्यांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने अनेक गड किल्ले जिंकले. अफजल खानाचा वध केला. शाहिस्ते खानाची बोटे कापली. स्त्रियांचा आदर केला आणि जातीपातीच्या पुढे जाऊन सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. ऊन वारा पाऊसची तमान बालकथा घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी अवरात्र झटले. मी म्हणतो शिवजयंतीला महाराजांचा जय जयकार करण्यापेक्षा महाराज समजून घेऊन त्यांचे विचार अंगी लावून त्यांना गोरगरिबांना त्यांचे दुःख समजून घेऊन तेच महाराजांना आदर्श ठरेल. जाता जाता एवढंच बोलेन, राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान, जगदी तुम्हीच आजचा स्वाभिमान. धन्यवाद. छान.
गणपती भूपती प्रजापती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान व्यवस्थित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं अशा त्या राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता मासाहेब जिजाऊ परम मुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असे ते छत्रपती शिवाजी महाराज। आणि पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीनं वाढवलं असे ते शंभूराजे। म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जिगी अशा एक कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकंही स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा, ज्यांच्यामुळे गोरगरिबांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोचली आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं, माझ्यासारखी सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते अशा ते सावित्रीबाई फुले, आणि ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेवरती अख्ख्या जगाचा राज्यकारभार चालतोय असे ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रथमतः सर्व महावीरांना माझे अभिवादन। आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू नाही म्हणता विसरता येत नाही आणि असाच आजचा क्षण आहे। 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला, शिवनेरी व तोफांचा गडगडाट झाला, सणाई सगळ्या बाजू लागल्या, एक आरोही सह्याद्रीच्या कन्याकोपऱ्यात धुमधुमली, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला। इतिहास घडवणारे आम्ही तर जन्मल नव्हते, झुकविले त्या हिमालया, पूजतो आम्ही शिवराया, सण होणार नाही स्वराज्याची फरे, जातीवंत हृदयात धडकते आऊसाहेब, विसरलं नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभूराज आठवलं की डोळ्यातले अश्रू आपोआपच ढळतात, अरे जिथं पडली पावले आमची त्याच इतिहासाच्या वाटा, वाकत तर नाहीत पण झुकणारही नाही मराठा, झुकणारही नाही मराठा। महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी एरेगेरेने नाही, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टाफानं आणि शायऱ्यांच्या डफानं, आणि हाच इतिहास घडवला तो छत्रपती शिवरायांना। मुजराच्या छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीजाय सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाराज्याचं पहिलं स्थान असे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाकाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आणि तो म्हणजे छत्रपती शिवराय। आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र, कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्ताने घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र। आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। छत्रपती शिवरायांनी अवघ्या 16व्या वर्षी म्हणजेच 1646 मध्ये तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे पहिले तोरण बांधले। छत्रपती शिवरायांनी त्यांच्या दोन दृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षराने इतिहास लिहिला आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावाच वाटतो। एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून भारतात परत येत होते, तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचं छोटंसं गाव होतं। त्या गावात एक किल्ला होता, त्या किल्ल्यात मल्लमदेसाई नावाची ठाणेदारीने राहत होती। दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं थडके सैन्य गोळा केलं आणि मल्लमावर चाल करून गेले, परंतु मल्लमाई जिद्दीची चिकाटीची तिने मावळ्यांवर प्रहार केला आणि मावळ्यांचा पराभव झाला। दादाजींना वाटले एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणं शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि मल्लमावर परत चाल करून गेले, परंतु आता मात्र मल्लमाचा पराभव झाला।
दादाजींनी ठरवले मला कैद करायचं आणि छत्रपती शिवरायांपुढे उभा करायचं. तिला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्हेबाळाला घेऊन बाहेर आली. तिला वाटलं जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. म्हणून ती राजापुढे गेल्यावर म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे राजा, जी काय शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण यामध्ये माझ्या तान्हेबाळाचा काहीही दोष नाही. राजांनी स्मित हास्य केले. राजांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. राजांनी मल्लमा देसाईच्या मुलाला मांडीवर घेतले आणि वाटीतून त्या चमच्याने बाळाला दूध पाजले आणि म्हणाले, जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे, म्हणजेच तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? अहो दादाजी, आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. म्हणून अशा काळातही छत्रपती शिवरायांनी त्या मल्लमा देसाईचे राज्य तिला परत तर केलेच, पण त्याहूनही एक बांगडी चोळी देऊन तिला सुखरूपपणे तिच्या घरी पोहोच केले. म्हणून मला म्हणावेसे वाटते की छत्रपती शिवरायांनी ते केलं ते जगानं कधीच केलं नाही, आणि जे जगानं केलं ते छत्रपती शिवरायांना कधीच केलं नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवरायांपुढं झुकावं लागतं. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून जी कोणी स्त्री मला ऐकत आहे ना तिला मला एवढेच सांगावेसे वाटते की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू तर जिजाऊंची लेख आहे, तू तर जिजाऊंची लेख आहे. आता एवढी वर्ष झाली तरी अलीकडच्याच काळातील एक प्रसंग मला तुम्हाला. पूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचंय की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचंय? तेव्हा ते इटलीचे पंतप्रधान म्हणतात, प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. ज्या राजाचा जे शिवबाचा माझ्या महाराष्ट्रात इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचं मला रायगड बघायचं आहे, त्या राजाचं मला रायगड बघायचं आहे. म्हणून सर्व गाईड्स त्यांना रायगड बघण्यासाठी घेऊन गेले. म्हणून मला म्हणावेसे वाटते की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि जर तुम्हाला विचारलं तुम्ही कुठून आले आहात तर त्यांना अभिमानाने सांगा, ज्यांनी मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं. असे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमीमधून आलो आहोत. देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बागच दिला. देवाकडे एक घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. पण जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा देवाने छत्रपती शिवरायांसारखा देव माणूस दिला. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत आले की जर महाराजांचं नाव हातावर कोरायचं असेल ना तर ते हात कुठले अनैतिक काम करण्यासाठी वापरले जाणार नाही त्याची काळजी घ्या. जर महाराजांचं शर्ट अंगात घालायचं असेल ना तर त्या शर्ट घालून कोणत्या द्वेष काम करण्यासाठी जाणार नाही त्याची काळजी घ्या. आणि महाराजांच्या अंगठ्या बोटात घालायचे असतील ना तर ते बोटं कोणत्या द्वेष कामासाठी वापरले जाणार नाही त्याची काळजी घ्या. जर महाराजांचं नाव तोंडात घ्यायचं असेल ना तर त्या तोंडात कोणता व्यसनी पदार्थ आला नाही पाहिजे याची काळजी घ्या. अरे किसी के गोख से सांप पैदा हुआ है तो किसी के गोख से बाप पैदा हुआ है. अरे किसी के गोख से सांप पैदा हुआ है तो किसी के गोख से बाप पैदा हुआ है. लेकिन जिजाऊ जैसी माँ थी यारो जिसके गोख से बाप का बाप पैदा हुआ है, बाप का बाप पैदा हुआ है. मग काय परिवर्तन केलं आहे बापाच्या बापानं? एकदा काही सरदार दरबारात काही बायांचा नाच पाहत बसलेले असतात तेव्हा लेकिन किसी औरत और बेटी पर हाथ नहीं डाल सकता, किसी औरत और बेटी पर हाथ नहीं डाल सकता. फुलांचा इतिहास कळेने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. फुलांचा इतिहास कळेने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आम्ही आताही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास छत्रपती शिवरायांना लिहिला, छत्रपती शिवरायांना लिहिला. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती कधी नामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि जिजाऊंची. यशाला लाट आणली भगव्याची, मूर्त मिरवली स्वराज्याची. म्हणून तर म्हणतात जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मावळ्यांच्या झळकल्या तलवारी, मुघल पळती माघारी. शिवबा जर तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी पण भगवाच फडकवला असता, मुघलांनी पण भगवाच फडकवला असता. वक्त बरोबर दुपारी 12:35 महाराजांनी गड सोडला. सोबत घेवा कोण? मुरादबाजी, कंकाजी, यसाजी, बाजी, सोबत तर सगळेच. पण खानाच्या भेटीसाठी सोबत घेतला कोण? घेतला जीवा महाला, घेतला संभाजी गावजी. ना तानाजी, ना बाजी, ना कंकाजी, ना यसाजी. मग जीवा महालाच का? ओ दानपट्टा चालवण्यात वाकबदार. मग तोच का?
अहो खानासोबत सय्यद बंडा असणार, मग त्याच्यासोबत झुंजायला फक्त आणि फक्त हवा जिवा. घेतला संभाजी गावजी, मग तोच का हत्तीसारखा पार हाताने वाकवणारा, अहो मग तोच का. अहो खानच तसा आहे. आखाड्यात जर पैलवान उतरायचे म्हणले तर एकाच गटातले हवे ना. अख्खं चारित्र्य काढून बघा, महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस पुन्हा नाही वापरला. सगळं चारित्र्य काढून बघा, एक चाल पुन्हा नाही आणि एक माणूस पुन्हा नाही. बघा तुम्हाला जीवा महाला प्रताप गडावर दिसेल, तेथे तुम्हाला बाजी दिसणार नाही. बाजी तुम्हाला पन्हाळ्यावर दिसेल, तेथे मुरारबाजी असणार नाही. मुरारबाजी तुम्हाला पुरंदरावर भेटेल, तेथे यसाजी असणार नाही. यसाजी तुम्हाला कर्नाटकात दिसेल, तेथे संचाजी भेटणार नाही. बरोबर 12 वाजता महाराजांनी गड सोडला. सोबत घेतला जीवा महाला, घेतला संभाजी गावजी आणि आणखी 8 अंगरक्षक. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. तसा खान उठून उभा राहिला. समोर बघितलं 5-5.5 उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी आज ते कदम येताना दिसले. खानाने वकिलाला विचारले की हे शिवाजी. वकिलाने मान डोलावली. खान म्हणाला, आओ शिवाजी राजे आओ, हमारे गले लग जाओ. जसे राजे खानाच्या मिठीत गेले तसा दाब वाढला, जोर वाढला, मिठी आवळल्या गेली. खानाची कठेर महाराजांच्या मस्तकावर पडणार त्याच वेळी महाराजांची निकाली वागणुके आणि खुपसली खानाच्या बोटात. दगा करत खान फडकला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर आला. त्याने महाराजांच्या मस्तकावर वार केला. बघता बघता राजे बचावले गेले. त्याच वेळी सय्यद बंडा आला. त्याचा दानपट्टा महाराजांच्या मस्तकावर पडणार त्याच वेळी जीवा महाराजाच्या दानपट्ट्याने त्याचा हात उडवला आणि त्याच फुटफुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. Suryanarayan does not grow, then there no color in the sky. Suryanarayan does not grow, then there no color in the sky. Chhatrapati Shivaji Maharaj had not been born. No one could understand the meaning of Hinduism. Oh Shivaji Raje, you are the great and you are the power of our Hinduism. काही लोक चारित्र्यवान असतात पण ते बुद्धिमान असतील असे नाही. काही लोक पराक्रमी असतात पण ते चारित्र्यवान असतील असेही नाही. पण जो माणूस पराकोटीचा पराक्रमी आहे आणि चारित्र्यवानही आहे असा छत्रपती शिवरायांशिवाय दुसरा कोणी असेल असंही नाही. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा माझा शिवराय एकटा होता. माझा शिवराय एकटा होता. वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा, वही मुसलमान है जो भगवान को रहमान समझेगा. ये संदेश है गीता का और पैगाम है कुरान का. इंसान तो वही है जो मेरे शिवबा के विचारों पर चलेगा, जो मेरे शिवबा के विचारों पर चलेगा. शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. भगवेशिवाय नमन नाही आणि आम्ही शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाही. आणि आम्ही शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाही. जाता जाता परत एकदा छत्रपती शिवरायांना मुजरा करते, माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. पण जाता जाता सर्वांनी घोषणा द्यायची. छत्रपती शिवरायांसाठी रयतेच्या राज्यासाठी सर्वांनी घोषणा द्यायची. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. भारी टिळा नमन या महाराष्ट्राच्या मातीला, लावूनी भारी टिळा नमन या महाराष्ट्राच्या मातीला. नमन माझे माझी जाऊन नाव महाराष्ट्राच्या मातेला. नमन माझे माझी जाऊन नाव महाराष्ट्राच्या मातेला. नमन माझे शिव छत्रपतींना आणि शिवभक्तांच्या जातीला. नमन माझे शिव छत्रपतींना आणि शिवभक्तांच्या जातीला. नमस्कार, मी मनीषा गजानन खोजे व येथे उपस्थित असलेल्या गावकरी मंडळी व तमाम शिवभक्तांना जय शिवराय. प्रतिपचंद्र लेखे व वर्धि विष्णुवंदिता शहा सुनव शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. शहाजींचा पुत्र शिवाजी यांच्या प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजते. या वचनातून महाराजांनी आपल्या वडिलांविषयीची कृतज्ञता स्वराज्य अखंडपणे विस्तार जाईल हा विश्वास म्हणजेच मुद्रा. मित्रांनो आज 19 फेब्रुवारी आपल्या राज्याची जयंती. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते व मी माझ्या भाषणास सुरुवात करते. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात. ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा काय निर्माण होते, पण खरं तर संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे.
कारण हे नाव घेताच अंगावर शहारे येतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी जर विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी असलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 गोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 सोपे वेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शुभा. एक सोनेरी पान लाख जीवांचा प्राण, एक सोनेरी पान लाख जीवांचा प्राण. राजा शिवछत्रपती अवघ्या महाराष्ट्राचा मान, राजा शिवछत्रपती अवघ्या महाराष्ट्राचा मान. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बात कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. अमेरिकेच्या पोस्टमॅन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या विद्यापीठात आदर्श राजा असा असावा हा शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. अरे अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी अभिमानाने शिकवतात, पण आपलं दुर्दैव आपल्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल त्या शिवाजीला व त्या मराठमोळ्या मातीला की त्याचं नाव घेताच आदर्श डोळ्यासमोर उभा राहतो, आदर्श डोळ्यासमोर उभा राहतो. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला, शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाहिली नाही किंवा एकही कुराट झाली नाही, याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्यांना विचारले, जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्यांनी महाराजांना विचारले, महाराज जागा दाखवा. महाराजांनी आपल्या राजवाडीसमोरील जागा दाखवली व तेथे आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतले. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? कारण हा इतिहास समाजापुढे गेला तर समाजी दूरी निश्चितच नाहीशी होईल. भगव्या झेंड्याची धमक बघ मारण्याची आग आहे, भगव्या झेंड्याची धमक बघ मारण्याची आग आहे, घाबरतोस काय कोणाला? वेडा तू शुभाचा वाघ आहेस, वेडा तू शुभाचा वाघ आहे. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी शिवसिंहांचा जन्म झाला आणि पुढे तोच सिंह रयतेचा वाली झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपा करून आपल्या राज्याचा इतिहास जगापुढे आणून दाखवा की तो जातीविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता. म्हणून तर म्हणतात मराठ्यांचा आणि अवघ्या महाराष्ट्राचा कैवारी फक्त माझा शोभा होता, फक्त माझा शोभा होता. महाराजांनी माणसांचं मन जपलं. कसलाही मोह नव्हता, कोणताही छंद नव्हता. पाहिजे होते फक्त सुखी प्रजा आणि आनंदाचं स्वर्ग. महाराजांनी दुश्मनाच्या पण माता माऊलीला आई समान दर्जा द्या. म्हणून तर म्हणतात रयतेचा कैवारी आणि जनतेचा राजा म्हणजेच शिवछत्रपती राजा. मराठ्यांना तुम्हाला जाता जाता एवढेच सांगू इच्छितो की मराठ्यांचा राजा म्हणजे शिवछत्रपती राजा आणि मराठ्यांसाठी लढणारा राजा म्हणजेच जरांगे पाटील. मी जरांगे पाटलाला माझा मानाचा मुजरा करते. सह्याद्रीच्या रणांगणावरती सदा मुघलांच्या नजरा, ज्याने सरकार हलवलं त्या जरांगे पाटलांना मानाचा मुजरा. जरांगे पाटील म्हणजे मराठ्यांची शान, महाराष्ट्राचा मान व आरक्षणाचा धगधगता अंगार म्हणजेच जरांगे पाटील. जरांगे पाटील. ज्या मातीत सांडलं रक्त त्या मातीत जन्माला तू, ज्या मातीत सांडलं रक्त ज्या मातीत जन्माला तू, ती जळली जनतेसाठी त्या ज्योतीत जन्माला तू, ती जळली जनतेसाठी त्या ज्योतीत जन्माला तू, ती शिवज्योत घेऊन पेटवायला आलो, ती शिवज्योत घेऊन पेटवायला आलो. मर्द मावळ्या उठ तुला पेटवून उठण्यासाठी आलो, मर्द मावळ्या उठ तुला पेटवून उठवण्यासाठी आलो. उठ शिवाच्या वाघा तू पेट शिवाच्या वाघा, उठ शिवाच्या वाघा तू पेट शिवाच्या वाघा. मर्द मावळ्या तुझ्या रक्ताचा होऊ दे, मर्द मावळ्या होऊ दे तुझ्या रक्ताने शिवशंभू जागा, मर्द मावळ्या तुझ्या रक्ताने होऊ दे शिवशंभू राजा. तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. छान. बघा घरी गेल्यानंतर असा पस्त हिच तिचे आजीने घडविले शिवछत्रपती या राष्ट्रमाता विश्वमाता जिजाऊ महासाहेब. शेतकऱ्याच्या मिरच्या डेटाला हात लावून का नाही तर तुमच्या हात कलंकले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. सिंहाच्या सवड्यात घालून हात मोजीनं जात मराठ्यांची छत्रपती संभाजी राजे भोसले. गुलामाला गुलामांची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. तुम्हाला आम्हाला गुलामांची जाणीव करून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दगडाच्या मूर्ती देव नसून तुमच्या आमच्या देव आहे अशी शिकवून देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. वडिलाने मुलगाला शिकवला तोही पापाचा भागीदार झाला.
अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे, छत्रपती शिवरायांना अशी प्रेरणा देणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज. या सर्व महापुरुषांच्या कार्याला व विचारांना प्रथम अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि ते छत्रपती संभाजी महाराजांना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळी मराठ्याने रक्ताचं पाणी करून मिळवलेले स्वराज्य पेशव्यांनी नेस्तनाबूत करून टाकले. पेशव्यांच्या नालायकपणामुळे इंग्रज या देशात पुन्हा आले. इंग्रजांनी पुन्हा या देशात 150 वर्ष राज्य केले. भगतसिंग सारख्या अनेक क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा आपले रक्त सांडले, पुन्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश मावताना दिसतोय. त्याला जबाबदार आम्ही आहोत, कारण आम्ही पुस्तक वाचत नाही. जर पुस्तक वाचलं तर विचार करत नाही, जर विचार केला तर आचरणात आणत नाही. प्रयत्न न करता नशिबाला दोष देणारे आम्ही आहोत. माणसामध्ये जातीभेद करणारे आम्ही आहोत. देवाला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे बकरे कापणारे आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही, धर्मांमध्ये दंगली घडून आणल्या नाही, कधी एकही मस्जिद पाडली नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 21 अंगरक्षकापैकी 13 अंगरक्षक हे मुसलमान होते. म्हणून उभारला हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य फक्त हिंदूंचंच नाही, हिंदी लोकांचंच नाही, या देशात राहणार प्रत्येक बाला बोलती राजा नाट राजा म्हणजे हिंदवी स्वराज्य. जाता आता व्यासपीठाचे राजा घेताना एवढंच बोलू इच्छितो. ना नाती ना गोती ना जात पाहिजे, मला तुझ्या विचारात शुभा पाहिजे, शुभा पाहिजे, शुभा पाहिजे, मला तुझ्या विचारात शुभा पाहिजे. कदाचित फेटा घातला असता. नमस्कार, माझे नाव अजय विठ्ठल कोजे. मी तुमच्यासमोर 2 शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही ते शांतचित्तेने ऐकावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सायंकाळी 7 वाजता झाला. माईकच्या समोर आहे. बोल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सायंकाळी 7 वाजता झाला. जिजाऊ आऊसाहेब त्यांना लहानपणापासून महाभारत रामायण अशा कथा सांगत असत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं आपणही तसेच बनावे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्षच होतं. त्यांचे 10 वर्ष बालपणात आणि 10 वर्ष शस्त्रास्त्र शिकण्यात गेले. 30 वर्षाच्या कालावधीत त्या माणसानं 350 वर्षाचा इतिहास घडून गेला. धन्यवाद. छान. बघा, आपल्याला एखाद्या लग्नाला जायचं आहे आणि त्या लग्नामध्ये आपल्या त्या यादीत नावच आहे का नाही याचाच मेळ नाही. अगदी ऑन दी स्पॉट तो इकडं आला आणि त्याचं नाव घेऊन इकडे गेला. किती छान तो या ठिकाणी बोलून गेला की राजांचं 10 वर्ष हे बालपणात गेलं. 10 वर्ष होती, निष्ठेची तलवार होती, वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता. सह्याद्रीची साथ होती, जिजाऊंचा आशीर्वाद होता. सह्याद्रीची साथ होती, जिजाऊंचा आशीर्वाद होता. मरण्याची भीती नव्हती, स्वराज्याचा ध्यास होता. तोफ्याचा आवाज होता, घोड्याच्या टापाचा नाद होता. कडे कपारीत फिरत होता, मर्द मराठ्याचा वाघ होता. कडे कपारीत फिरत होता, मर्द मराठ्याचा वाघ होता. यवनाच्या छातीत धडक होती, आमच्या छातीत राम. यवनाच्या छातीत धडक होती, आमच्या छातीत राम. पता भुई कमी पडले ज्याच्या भीतीने, राजे शिवछत्रपती त्यांचे नाव, राजे शिवछत्रपती त्यांचे नाव. छाती होती पोलाद त्याची, डोळ्यात त्याच्या अंगार. छाती होती पोलाद त्याची, डोळ्यात त्याच्या अंगार. त्या माझ्या शुभाचा आज गर्जजकार, गर्जजकार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच तिथे उपस्थित तरुण व दर्शक भक्तांना सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे. त्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे होय. त्यांच्या वडिलाचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग, मृत्यू येणे हा काळाचा भाग, मृत्यूनंतर रयतेच्या मनात राहणे हा कर्माचा व त्यागाचा भाग.
शिवराय बालपणापासून अत्यंत हुशार कुशुक्र बुद्धीचे होते. मात्र जिजाऊंनी त्यांना चांगले संस्कार व शिकवण मिळाले, तर वडील शहाजीराजेने शहराचा वारसा मिळाला. दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली. बालवयात त्यांनी अनेक कलाचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी शिवरायांनी स्वराज्य स्वप्न आपल्या मनाशी बाळगले. रायरेश्वरच्या मंदिरात जाऊन गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती. समोर होते बलाढ्य शत्रू अफजल खान. बलाढ्य शत्रू जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यासोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबू 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूला कळप करतो त्याचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूला कळप करतो त्याचं नाव बाजी. दुश्मना 2000 जणांवर एकटा खिंड लढत राहतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. वाघाला एकटा फाटतो त्याचं नाव संभाजी. या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्याची निर्मिती करतो त्याचं नाव शिवाजी. शिवरायांनी आपल्या समोर बलाढ्य शत्रू अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा अनेक शत्रूंना धुईत पाडले. अशा अनेक राजमाता जिजाऊंनी पाहिले. स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्तेत उतरविले. अनेक गड जिंकले. गुलामगिरी नष्ट केली. रयतेला अंधारातून प्रकाशित आणले. स्त्रींना आदर व सन्मान दिला. शेतकऱ्यांना मान दिला. शेतकऱ्याला मान दिला. 6 जून 1674 रोजी शिवरायांचे राज्याभिषेक करण्यात आले. 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांचे निधन झाले. अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती. अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती. या सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती. छत्रपती. जय भवानी. जय शिवाजी. छान. माझा राजा घडला हा दादोजी कोंडदेव यांच्यामुळे. दादोजी जय जिजाऊ जय शिवराय. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर. मुघलांचा तो बाप होता. सर्वप्रथम मी या महान राजाला वंदन करून माझ्या विषयाला सुरुवात करते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर, धाडसी व पराक्रमी राजा होते. त्यांनी शून्यामधून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांचा हा प्रसंग आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी प्रसंग आहे. स्त्री ही घरातील असो किंवा समाजातील असो, महाराजांनी प्रत्येक स्त्रीला आपल्या देव्हाऱ्यातील देवी इतकेच महत्त्व दिले होते. स्त्रियांचा आदर करणे आणि त्यांचा मान सन्मान राखणे हीच आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. ज्या घरामध्ये स्त्रियांना पूज्य मानले जाते त्या घरातच देवाचे वास्तव्य असते असं शिवाजी महाराज म्हणत देखील होते. स्त्री ही स्वराज्याच्या देव्हाऱ्यातील देवता आहे आणि तिचे रक्षण झालेच पाहिजे असं शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना देखील सांगून ठेवलं होतं. सिंहाची चाल गरुडाची नजर. सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन. असेच असावे सर्व मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा पूर्ण अर्थ बघितला तर छत्र बनले रयतेचे. त्रस्त शत्रूला केले. पराक्रमी ते शूरवीर. ती तिमिरास ज्यांनी चिरले. शिस्तप्रिय ते भारी. वाणीत मधुरता असलेले. जिजाऊंचे ते पुत्र. मराठी मनामनात अधिराज्य ज्यांचे. हा हार न मानणारे. राजे ते साऱ्या महाराष्ट्राचे. आणि जनतेचे ते राजे म्हणजे राजेश व छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण खूप आनंदाने उत्साहाने शिवजयंती साजरा करतो. डीजे लावतो. मोबाईलवर स्टेटस टाकतो. मग काय शिवाजी महाराजांना हेच अभिप्रेत होते? शिवाजी महाराजांना हेच पाहिजे होते? आज आपण बघत आहोत आजकालचे तरुण, त्यांना थोडं जरी अपयश आलं की ते हारून जातात. पुन्हा प्रयत्न करत नाहीत. आणि आजकालचे तरुण हे व्यसनाधीन बनले आहेत. मग अशा या बिघडलेल्या तरुणांना खरंच शिवाजी महाराजांच्या विचारांची खूपच गरज आहे. मला शिवाजी महाराजांचा एक विचार खूप आवडतो. तो अनमोल आणि मोलाचा विचार म्हणजे एक लहान पाऊल एक लहान ध्येय प्राप्त करून देतं. एक लहान पाऊल एक लहान ध्येय प्राप्त करून देतं. आणि तेच लहान पाऊल नंतर एक विशाल ध्येय प्राप्त करून देतं. नंतर एक विशाल ध्येय प्राप्त करून देतं. आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचारांनीच आपल्या ध्येय मार्गावर चालायचे आहे. आपल्याला आपल्या ध्येय मार्गावर तर अपयश नक्कीच येणार, परंतु त्याला आपल्याला न घाबरता लढत राहायचे आहे. प्रयत्न करायचे आहे आणि आपलं ध्येयही प्राप्त करायचं आहे. ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि त्यांनी स्वराज्य देखील निर्माण करून दाखवलं. 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये शत्रूच्या तंबूला कळप करतो त्याचं नाव धनाजी.
सिंहाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्य जो निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकली. वेळ तर आली होती परंतु त्यांनी हिंमत सोडली नाही, धीर सोडला नाही, प्रयत्न करत राहिले आणि आपलं ध्येयही प्राप्त करत राहिले. म्हणतात ना, ताकद तर सर्वांमध्येच होती, तलवारी सर्वांच्याच हातात होती. ताकद तर सर्वांमध्येच होती, तलवारी सर्वांच्याच हातात होती. जोर ही सर्वांच्या मनगटात होता, परंतु स्वराज्य निर्माण करण्याची शक्ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमध्येच होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमध्येच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन आबाळवर शौर्य गाजवलं आहे. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघनखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर देवाने देखील त्याला झुकून मुजरा केला. असा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक मर्द मराठा शिवाजी राजा होऊन गेला, एक मर्द मराठा शिवाजी राजा होऊन गेला. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही व्यक्तीला शिवाजी महाराजांविषयी विचारा, ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकतरी पराक्रम सांगू शकेल. आज 350 वर्ष उलटून देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होतो. शब्दही पडतील अपुरे अशी त्यांची कीर्ती, शब्दही पडतील अपुरे अशी त्यांची कीर्ती. राजा शोभने दिसते जगती, राजे शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती. थोर तुमचे कर्म जिजाऊ तुमचे उपकार कधी फिटणार नाहीत, जिजाऊ तुमचे उपकार कधी फिटणार नाहीत आणि सूर्यचंद्र असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही, नाव तुमचे कधी मिटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजा होते. त्यांनी कधीच कुणावर अन्याय केला नाही, कधीच कुणाचंच मन दुखावलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे गोरगरिबांना मान द्यायचे, त्यांना मदत करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्त्रियांवर अन्याय होऊन दिला नाही. मग अशा राजाच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण त्यांच्यातला एक चांगला गुण घेऊयात, एकजुटीने राहूयात आणि अशी शिवजयंती दरवर्षी साजरा करत राहूयात. मी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाला पूर्ण विराम देते. छान. बघा, तिची 10वीची परीक्षा चालू आहे तरी देखील तिनं या ठिकाणी तिला बोलावं वाटलं आणि ती कुटर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळ्यातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर दाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म तू पायाची वाहन होऊ दे रे कदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रे माझ्या राजा रे माझ्या शिवबा रे माझ्या राजा रे माझ्या शिवबा रे शोधू कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर शिवबाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगव्याशिवाय जमत नाही छत्रपती सोडून कुणासमोर झुकत नाही. असं जर असतं तर मी शेवटी घेतलं असतं ना. पुरंदर शास्त्रीय कुलावंतन सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती पराक्रमपती बुद्धिमान विज्ञाननिष्ठ राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जे बाहेर पडतं रक्त सळसळत अंगावर सरकन काटा येतो अशा मराठ मावळ्या बंधू आणि भगिनींनो, मी समृद्धी श्रीकृष्ण खोजे. मी इथे अशा महान व्यक्तीची गाथा उलगडणार आहे ज्यांचा तुम्हा आम्हालाच नाही संपूर्ण जगाला अभिमान आहे. निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर जेव्हा निजाला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शुभावून गेला.
आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण इथली माती शिवरायांचे नाव त्यांच्या मनामध्ये कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. कोण होते शिवाजी, असे कोणते काम केले की 350 वर्ष उलटून त्यांचा जय जयकार सगळीकडे होतो. इथल्या दरेखोऱ्यांना जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगते, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला माझा शिवभाव कसा होता, माझा शिवभाव कसा होता. आजकाल असे म्हणतात की जिथे मस्तक टेकावे अशा नतमस्तक होण्याच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या आहेत. पण ज्यांचे नाव घेतल्यास हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता आईसाहेब. 33 देवांची कोट्यवधी मंदिर आहे, पण माझ्या राजाचं एक सुद्धा मंदिर नाही. पण कोट्यवधी राजाची पूजा करतात ते राजे शिव छत्रपती. ये संभा मर सकता है पर कभी बेमान नहीं हो सकता, असे म्हणणारे संभाजी महाराज. हवा वेगान नव्हते, हवेपेक्षाही वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. ज्यांचे नाव घेतल्यास मरणाच्या दारात उभा असलं तर 12 हत्तीचं बळ येतं. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला. एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. शहाजीराजे भोसले व जिजाऊला हर्ष झाला. शिवछत्रपती म्हणजे कोण? शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ. शिवछत्रपती म्हणजे मनगाटातील बळ. शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही. अशा विचारांना घडवण्याचे काम राजमाता आईसाहेबने केले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार. सूर्यचंद्र असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. शिवाजी महाराजांनी राजमाता आईसाहेबने शिवभावावर लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्ती घडवला. शिवाजी महाराजांनी तानाजी, बीज प्रभू, सूर्याजी, जीवा मेल असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. आता वेळ थोडा कमी राहिला आहे त्याच्यामुळे मी थोडंच बोलते. जाता जाता एवढेच बोलते. चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, आणि शिवभक्तांचे मस्तक टेकते शिवरायांच्या पायावर, शिवरायांच्या पायावर. तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. बघा, जगदंब जगदंब नाचिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित शिवभक्तांनो, आज मी शिवजयंतीनिमित्त माझे तुमचे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. अशा या मंगलशिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका शिवाचा जन्म झाला. तो शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत अनेक किल्ले जिंकले आणि शत्रूला पराभूत केले. शत्रूला पराभूत करून त्यांनी नवीन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. माता जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. अशा शिवरायांच्या राज्यात आपण जन्मलो व साधू संतांच्या पावन भूमीत जन्मलो हे आपले अहोभाग्यच आहे. आपणही छत्रपती शिवरायांचे अपेक्षित गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढे बोलून मी थांबतो. उंच होतील नजरा माझ्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. कुणाला म्हणायचं शिवबा? जिजाऊच्या पोटी जन्माला आलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचाराचा गर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाची धार म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. तुमचा आमचा अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा. लढणारे ते मावळे होते, जगवणारा तो राजा होता. रयतेच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारा माझा शिवबा होता, माझा शिवबा होता. मित्रांनो, जेव्हा शाहिस्ते खानाची बोटे छाटली तेव्हा शाहिस्ते खान धावत आणि पळत होता. तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण आली व म्हणाली, हुजूर गजब हो गया, वो नराधम सिवा आपकी छोटी बेटी को उठा कर ले गया, आपकी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, ये सिवा किसी की उंगलियां काट सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं डाल सकता. प्रबोधन काळात ठाकरेंनी पण सांगितलं, तुमच्या चंद्रावर पण डाग असेल पण माझ्या राजाच्या चरित्रावर नाही हो, माझ्या राजाच्या चरित्रावर नाही.
ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग आहे सावळा. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग आहे सावळा. छाती ठोकून सांगते मी शिवकन्या. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला. मावळ्यांच्या झळकणाऱ्या चमकणाऱ्या तलवारी मुघल पळती माघारी. महाराज तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी पण भगवाच रावला असता. रक्त सुद्धा रडलं होतं पानिपतावरती मराठे गेल्यावर. मराठे गेल्यावर थकले नाही कधीच ते अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा मलत होत्या. थांब थोडं मराठ्यांनो, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. पानिपतवरती मराठ्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा डोळे झाक आणि मार्गात आलेली सगळी संकट कापून टाक. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. महाराष्ट्रात एक वाघ होऊन गेलात त्यांना शिवराय म्हणतात. 385 वर्ष झाले अजूनही माझ्या राजाची कीर्ती. 18 पगड ही जात समान माझ्या राजाची कीर्ती आरती. अरे राजाकडे बघितलं तरी लढायला मिळते स्फूर्ती. असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. पावन झाली या महाराष्ट्राची धरती. अरे कुणाला मराव मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की. हे जे तोंडातून येतं ना त्यांना म्हणावं मराठा. मी महाराष्ट्रात 3च वाघ बघितले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, तिसरे म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. तुम्हाला माहिती आहे आपल्या मातीचा रंग का आले? आपल्या मातीचा रंग यासाठी लाल झाला की काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय. उगाच सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला नाही करायला दगड झाले तर सह्याद्रीचा होईल आणि माती झाले तर या स्वराज्यातली होईल. मातीसाठी भिडतात मराठे. रणांगणावरती तडपतात मराठे. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की. मरताना एकदा तरी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत ज्या राजाने सामडी सोलून घेतली, ज्या राजाचं रक्त या मातीमध्ये सांडलं, 40 दिवस माझ्या राजाचे अवयव कापले गेले. त्यांनी कधी स्वाभिमान गाण ठेवला नाही. कुणासाठी? तुमच्या आमच्या या तरुण पिढीसाठी. म्हणून मित्रांनो कधी आत्महत्या करू नका. जर कधी आत्महत्या करण्याचा विचार आला तर ते रायगडाकडे जा. कारण त्या रायगडाला माहिती आहे कसा होता माझा राजा. अरे माझा राजा बोलत कसा होता, माझा राजा चालत कसा होता. जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. आपल्या अंगामध्ये जे रक्त सळसळत आहे ना ते छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त आहे. त्यामुळे कधी आत्महत्या करू नका. जय जिजाऊ. छान. बघा शालेय जीवनामध्ये शांत. नमस्कार, मी तुमच्या समोर एक पवाडा सादर करणार आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम. याला कोण घालीन येसन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे झाली दिलशाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतका अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. हे
नाव त्याचं अफजल खान, जिचा जागता जणूच सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरुमित. त्याचं घोड दड पाय दड, फौजा फाटा लई बक्कळ. अंगिदा हातीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल चिरडीत, ठेचीचा खानाची सैना निघाली. देवळ लुटली, गाव उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. तिकडे निजाम, इकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराजांची सैना मुठ भर, खानाला कसा ठोकणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. तेवढंच रायबा म्हणतात, महाराज महाराज खानाचं सैन्य अफाटे. आपण खानाचं सैन्य अपाटे, त्याच्यासमोर आपला टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठे अज्ञातस्थळी निघून जावे. तेव्हा आऊसाहेब म्हणतात, काय बोललात रायबा? शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा देव छावा, अशा वाघिणीचा देव छावा. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडलाच सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची ह्याची जी जी, करील काय कल्पना युक्तीची ह्याची जी जी. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खानाने राजाला आलिंगन दिले आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला. कटेरीचा वार त्यानं केला, कटेरीचा वार त्यानं केला. खानाचा वार फुका गेला. खान एडबडला. इतक्यातच महाराजांनी पोटामध्ये पिचवा ढकललेला, पोटामध्ये पिचवा ढकललेला. वाघ नख्याचा मारा केला, वाघ नख्याचा मारा केला. टरा फाडलं पोटाला, टरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोठाळा. बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छान. बघा, सार्वजनिक वेळ दिली जाईल आणि त्या विहित वेळेतच तुम्हाला ते बोलावं लागेल. अशा तयारीनं पुढच्या वर्षी आपण या ठिकाणी उतरूयात. आणि संयोजकाला, आयोजकाला मी अशी विनंती करेन की पुढच्या वर्षी भरपूर कार्यक्रम यामध्ये, हा नुसती जयंती नाही, हा उत्सव होऊ द्या. जसा गणेश उत्सव असतो तसं 2-4 दिवस हा कार्यक्रम चालू द्या. एक दिवस हा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम. हा सप्ताह झाला पाहिजे. आप्पा सप्ताह हा शिवजयंतीचा सप्ताह झाला पाहिजे. असं या ठिकाणी आपण करूयात. आणि शेवटी जाता जाता आपण एक घोषणा देऊयात. कुलवाडी भूषण राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब की. धन्यवाद.